हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी खास थंडीसाठी एक रेसिपी घेऊन आली आहे, ती आहे आवळा कँडी। तर त्यासाठी मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहे, ते धुवून स्वच्छ केलेले आहे। मी आता एका भांड्यामध्ये पाणी ठेवलेले आहे। आवळा हा आपल्या आरोग्यासाठी खूप गुणकारी आहे, केसांसाठी, स्किनसाठी, डोळ्यासाठी आरोग्यदायी ठरणारा हा आवळा, गुणकारी आवळा। आज आपण त्याची कँडी बनवत आहोत। तर मी एका भांड्यामध्ये पाणी ठेवलेले आहे, त्यावर एक चाळणी ठेवलेली आहे आणि हे आवळे आता आपण यामध्ये बॉईल करण्यासाठी ठेवत आहोत। अशा प्रकारे आपण आवळे उकडून घ्यायचे आहेत। तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी आवळे लावून घेतलेले आहेत। आता हे आपल्याला 10 ते 12 मिनिटांसाठी बॉईल करून घ्यायचे आहेत। बघू शकता आपण अशा प्रकारचे मी बॉईल होण्यासाठी ठेवलेले आहे। अशा प्रकारे आपले बॉईल झालेले आहे। आता आपण पंख्याखाली ठेवून याला थंड करून घेऊयात। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण आवळे थंड करून घेतलेले आहेत। आता हे अशा प्रकारे आपल्याला सोलून घ्यायचे आहे। बघू शकता आपण अशा प्रकारचे सोलून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण सर्व सोलून घेतलेले आहे। बघू शकता आपण अशा प्रकारे मी सोलून घेतलेले आहे। आता हे आपण मिक्सरच्या जारला लावून घेऊया आणि याची फाईन पेस्ट तयार करायची आहे। मी अशा प्रकारे मिक्सरच्या जारमध्ये घालून घेतलेले आहे। आता हा 1.5 इंच आपण आलं घेतलेलं आहे, आलंही त्यामध्ये घालून घेऊया आणि याची फाईन पेस्ट तयार करून घेऊया। अशा प्रकारे मी फाईन पेस्ट तयार करून घेत आहे। तर फ्रेंड्स, आपण अशा प्रकारे मी फाईन पेस्ट तयार करून घेतलेली आहे। बघू शकता आपण अशा प्रकारची फाईन पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे। मी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे, पॅनमध्ये आपण हे मिश्रण सर्व काढून घेऊया। अशा प्रकारे सर्व मिश्रण आपण काढून घेतलेले आहे। आता हे आपण यात ढवळून घेऊया एकत्र। अशा प्रकारे आता यामध्ये मी अर्धा किलो साखर घेतलेली आहे। बघू शकता आपण हा पहिला कप आहे, हा दुसरा कप आहे। अशा प्रकारे मी अर्धा किलो साखर घेतलेली आहे। आता हे आपण सतत ढवळत आपल्याला हे मिश्रण एकसार करून घ्यायचे आहे। असे सतत ढवळत आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचे आहे। आता यातच आपल्याला घालायचा आहे एक लिंबाचा रस। मी हा एक मोठा लिंबू घेतलेला आहे, लिंबूचा रस काढून घेऊया। अशा प्रकारे आपण लिंबू घालून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, असे ढवळत आपण आता लिंबाचा रस घालून घेतलेला आहे। आता हे आपण चांगल्या प्रकारे ढवळून घेत आहोत। आता हे आपल्याला लो फ्लेमवर पुन्हा थोडीशी हाय करून असं आपल्याला शिजवून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपण शिजवून घेतोय। बघू शकता आपण सतत ढवळत राहायचे आहे। याचं टेक्स्चर घट्ट होईपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत। बघू शकता आपण आता मी हाय केलेला आहे गॅस। आता यातच आपल्याला घालायचं आहे 1 चमचा आपले घरगुती मीठ, नॉर्मल मीठ आणि अर्धा चमचा मी काळे मीठ घेतलेले आहे। आता हे सर्व आपण एकत्र शिजवून घेऊया। सतत ढवळत आपल्याला घट्ट टेक्स्चर करायचं आहे। अशा प्रकारे आपण शिजवून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, या स्टेजला आपण आता पुढचं इन्ग्रेडियंट्स घालणार आहोत।
मी हा दीड चमचा मी कॉर्न स्टार्च घेतलेला आहे. यामध्ये थोडे थोडे पाणी घालून याची स्लरी तयार करून घेऊयात. अशा प्रकारे आपण स्लरी तयार करून घेत आहोत. कॉर्न स्टार्च हा पाण्यामध्ये पटकन विरघळतो, त्याला वेळ लागत नाही. बघू शकता आपण अशा प्रकारे मी स्लरी तयार करून घेतलेली आहे. ही स्लरी आपण यामध्ये घालून घेऊयात. अशा प्रकारे आता हे आपल्याला सुकवून घ्यायचे आहे. घट्ट होईपर्यंत आपल्याला शिजवायचे आहे. अशा प्रकारे आपण शिजवून घेतोय. आता फ्रेंड्स अशा प्रकारे आपण आठवत आपण ह्या स्टेजपर्यंत आलेलो आहे. ह्या स्टेजला आपल्याला 1 चमचा साजूक तूप घालायचे आहे. मी ह्या प्रकारे 1 चमचा साजूक तूप घालून घेते. आता हे मिश्रण आपण ढवळून घेऊया आणि घट्ट होईपर्यंत आपण याची बघा. तर फ्रेंड्स आपले बॅटर ट्रान्सपरंट दिसू लागलेले आहे. आता ह्या स्टेजला आपण गॅस बंद करूया. सर्व एकत्र करून घेऊया आणि गॅस बंद करूया. मी एक केक टेनमध्ये बटर पेपर लावून घेतलेला आहे. अशा प्रकारे मी केक टेन बटर पेपरने ग्रीस करून घेतलेले आहे. आता हे मिश्रण आपण यामध्ये घालून घेऊया. अशा प्रकारे मी पॅनमध्ये घालून घेतलेले आहे. एका चमच्याला तुपाने ग्रीस करून घ्यायचे आहे आणि हे बॅटर आपल्याला एकसारखे करून घ्यायचे आहे आणि हे थंड होण्यासाठी आपल्याला ठेवून द्यायचे आहे. मी किचन काउंटरवरच ठेवत आहे. अशा प्रकारे आपल्याला पूर्णतः थंड करून घ्यायचे आहे. तर फ्रेंड्स आपले बॅटर थंड झालेले आहे आवळा कँडीचे. तर आता आपण याला डिमोल्ड करूयात. मी सुरीने याच्या कडा सोडून घेते. अशा प्रकारे मी कडा सोडून घेत आहे. आता याला आपण डिमोल्ड करूया. अशा प्रकारे आपण याचा बटर पेपर काढून घेऊया. बघू शकता आपण अशा प्रकारे मी डिमोल्ड केलेला आहे. अशा प्रकारे आपली लुसलुशीत अशी आवळा कँडी तयार झालेली आहे. आता आपण याला कापूया. बघू शकता आपण अशा प्रकारची लुसलुशीत आपली कँडी तयार झालेली आहे. याला कापते. आपल्याला हव्या त्या आकारात कापू शकता. मी असे छोटे छोटे क्यूब कापत आहे अशा प्रकारचे. बघू शकता आपण अशा प्रकारची आपली कँडी बनलेली आहे. आता आपण याला वेगळा ट्यून देणार आहोत. मी हा देशी खांड घेतलेला आहे, म्हणजे साखरेचा बुरा घेतलेला आहे अर्धा कप आणि चाट मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा. आता हे सर्व मिश्रण आपण एकत्र करून घेऊया. ही साखरेचा बुरा मी घरीच तयार केलेला आहे. तर अशा प्रकारे हे आपण मिक्स करून घेऊया आणि यामध्ये कँडी अशा प्रकारे आपण यामध्ये कँडी घालून घेणार आहोत. बघू शकता आपण
अशा प्रकारे मी कँडी तयार करत आहे। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली कँडी तयार झालेली आहे। खूपच सुंदर आणि खूपच चविष्ट झालेली आहे। अशा प्रकारची मी कँडी बनवलेली आहे। आवळा कँडी ही तुम्ही वर्षभरासाठी बनवून ठेवू शकता। अशा प्रकारची मी कँडी बनवलेली आहे। तर ही खूप गुणकारी आहे आणि केसांसाठी, त्वचेसाठी आणि आपले पचनासाठी, अशा सर्व काही डोळ्यांसाठी, सर्व काही व्याधींसाठी आपल्याला ही उपयुक्त ठरणारी गुणकारी आवळा कँडी तुम्ही वर्षभरासाठी बनवून ठेवू शकता। एकदा बनवा आणि वर्षभर खा। अशा प्रकारची ही कँडी बनलेली आहे। तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTB किचन। तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।